तर कसे आहात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आजची सकाळ आणि हा शेवटचा दिवस आजचा आहे गावी, तो उद्या सकाळी निघायचं आहे। तर मी आणि राज जातोय भाजी काढायला, टाकळ्याची, अळूची पानं। रात्री माझा एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव भेटला मला की झाडं कशी बांधतात आंब्याची। आणि हा तो कालचा आंबा होता, तो केसर आंबा होता। तर कुठल्या पण म्हणजे जो आंबा असतो, रायवळी आंबा किंवा कुठलाही, पण त्याची कोय असते आतमधली बाट, तर ती उभीच्या उभी आतमध्ये लावतात जमिनीत। आणि मग त्याच्यानंतर त्याला एक 10-16 दिवसात वरती कोंब येतो, त्याच्यानंतर मग ते काढतात। आणि मग कालसारखं ते म्हणजे कालचं कापतात। त्याच्या आतमध्ये जो तुम्हाला आंबाचं हे लावायचं रोप, म्हणजे केसर असो, हापूस असो, कलमी असो, तर त्याचं जी एक फांदी असते छोटी, तर ती त्याच्या आतमध्ये ते कापून लावतात। मग त्याला ते बांधतात आणि मग तसंच म्हणजे परत खड्डा करून आतमध्ये ठेवतात। आणि त्याच्यानंतर मग एक 20-25 दिवसांना एक चांगलं रोप असं तयार होतं। आणि मग तेच विकायला काढतात। मग ते प्लास्टिक काळ्या एका पिशवीमध्ये हे करतात, तसं काढतात आणि काळ्या पिशवीत ठेवतात। आणि मग त्याच्यानंतर ते नर्सरीमध्ये विकायला ठेवतात। तर काल मला फर्स्ट टाइम बघायला भेटलं काय आहे, कसं आहे ते। या इकडे रे, तिकडे जायचंय, खैराकडे जायचंय। चल, तर खैराकडे जायचं भाजी निवडायला। काय हा, छत्री घे, पाऊस आला तर काय करणार। तर पाऊस आलाय आणि मग तसंच आम्ही आता परत छत्री नाही आणली, विसरलो आम्ही। तर संतोषानं जरा थांबू, पाऊस गेला की मग परत भाजी काढायला जातो। तर भाजी कुट्टा जरा जोरात, आणि आलो आता परत घरी। एवढी भाजी 2 पिशव्यांमध्ये आणली आहे मी। नाश्ता करून घेऊया। राज, 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 2 तांदळाच्या भाकऱ्या आणि गरम गरम खेकड्याचा रस्सा। तर ही जी दिसते ती आहे टाकळ्याची भाजी, आणि ती हा राज कुटतोय। मी पण एवढी कुठली आहे, राज पण एवढी कुटतोय। तर आज कसं वाटतंय आपल्याला भाजी कुटताना, मत आपला मांडावं। जाम भारी। आता कुटूया भाजी। फोन घरी ठेवतोय कारण पाऊस आहे, फोन आणि भिजेल म्हणून घरी चार्जिंगला लावतोय आता। तर भाजी आणि कुटून झाली आहे, पाऊस अजून काय थांबला नाही। आता वज्रावर जातो आम्ही, दोघंच आहे। अण्णाला नेऊ व्हिडिओ आणि काढायला, की भाईला आता लगेच बाहेर जायचं आहे रिक्षा घेऊन। आता भाई येतो। पुष्पा 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 राज। तर पाऊस थांबला आणि आम्ही आता तिघं जातो वज्रावर। नाही, राज आहे, नांगर, आलो होतो वज्रावरती, पण बघून कारण की पाणी भरपूर आहे आणि गदूळ पाणी आहे। तर काय उड्या बिड्या पोहायला काय भेटणार नाही, तरी हळूहळू जातोय आम्ही। हे तामन का राजू, चल रे।
हॅलो हॅलो आता काय हॅलो पायान रापत चल. हा आता बरोबर आहे. आलं थांब. अरे खाली टाकली तो वरी. येतोय की नाही तो. काय पाण्यात जात नाही आलं कारण की साफ पाणी नाही आहे त्या दिवशी सारखं. तर आता परत निघालोय घरी. वाटलं होतं वरून उड्या बिड्या मारू. वज्रावरून आलो, भिजलो होतो जरा, फ्रेश आणि झालं, चेंज आणि केलंय. आणि आता परत एका नवीन भटकंतीला सुरुवात. नवीन भटकंतीला कुठे संतोष अण्णाकडे जातो नेटसाठी. नाडा बॉय. तर सकाळपासून जो पाऊस आहे तो काय थांबला नाही आहे. वज्रावरून जाऊन आलो, फ्रेश आणि झालं, संतोष अण्णाकडे गेलो नेटवर्कसाठी, पण नाही, रेंज नाही म्हणून घरी आलो, झोपलो. आता उठलो आणि जरा वाडीत चाललोय असाच. आणि राज आहे घरी. तर अचानकपणे आम्ही निघालोय मुंबईला आणि गाडीतून आला भाई. चला